नमस्कार श्रोते हो. आजचा विषय खूप सुंदर, आपण ओळखून घ्याल. कन्यादान हिंदू विवाहातील सर्वात महत्त्वाचा विधी. या कन्यादानानंतर आई वडील व मुलगी यांच्यात नवीन विशेष संबंध दृढ होण्यास सुरुवात होते. मुलगी जन्माला आली म्हणजे लक्ष्मी घरा आली म्हणून तिचे यथोचित स्वागत केले जाते. आणि मग प्रत्येक घरात बाबा व मुलगी यांचं वेगळेच एक भावनिक नातं विणायला सुरुवात होते. भारतीय हिंदू धर्मातील 16 संस्कारातील हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या नाजूक लेकीला परक्याच्या हातात देताना बाबांच्या मनाला किती यातना होत असतील याची कल्पना करवत नाही. आई बाबा व मुलगी यांचे नाते हे नितळ मधुर पाण्याच्या झऱ्यासारखे असते. तिच्या सुखासाठी झटणारे, ती नाजूक कळीसारखे तिला जपणारे, काऊचिऊचा घास भरवणारे ते आई बाबा. कन्यादान करताना त्यांना ब्रह्मांड आठवत असेल, ते आतून तुटून जातात. पण मुलगी हे परक्याचं धन आहे हे कटू सत्यही ते त्यावेळी पचवतात. दारासमोर सुबक रांगोळी काढणारी, घरभर चिवचिवाट करणारी, आईबाबांचं मन वाचणारी, लाटांप्रमाणे खळखळणारी ही हिचे कन्यादान आता करायचे. मग अश्रू लपवले जातात आणि कन्यादान केले जाते. कन्यादान वडिलांसाठी सर्वात कठीण प्रसंग असतो. पापाकी परी दुसऱ्याच्या स्वाधीन करायची असते. आणि या कन्यादानाने 2 कुटुंब एकत्र येणार असतात, 2 आत्मे या ठिकाणी जोडले जाणार असतात. कन्यादानात धर्म अर्थ काम या पुरुषार्थांचे पालन करण्याची शपथ या दाम्पत्याला दिली जाते. त्यांच्या नवीन प्रवासात सुखात व्हावा म्हणून सदिच्छा दिल्या जातात. कन्यादान हा शब्द कसा आहे? कन्या अधिक आदान, म्हणजे कन्येचं नवीन कुटुंबात येणं. आता ही कन्या 2 कुटुंबातील दुवा ठरणार असते. आपल्या तळहाताप्रमाणे जोपासलेल्या या तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या कन्येला अपरिचिताच्या हाती आता बाबा सोपवणार असतात. ती त्यांच्या अंगणातली तुळस असते आणि त्यांच्या घराचा ती कळससुद्धा असते. नंतर ही कन्या माहेरी येणार असते. ते माहेरच्या अंगणात स्नेहाचा दीपक लावायला, मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला, माहेरच्या लोकांवर प्रेमाची पखरण करायला. अशी ही कन्या आता सासरी जाणार. आई बाबा हळवे होतात. वडील आपल्या मुलींचे दान करत नाही तर ते तिचे आपले कुळ आणि गोत्रसुद्धा या ठिकाणी दान करत असतात, अग्नीला साक्ष ठेवून. कन्या माहेरचे कुळ व गोत्र सोडून नवीन कुळामध्ये येणार असते आणि नवीन गोत्राचे कुळाचे कुलाचार पाळणार असते. उपाध्यायांच्या मंत्रोच्चारणात वडील मुलाकडून कन्येच्या सुखाची, सुरक्षिततेची व आनंदाची हमी घेत असतात आणि मग कन्यादान करतात. शास्त्रात कन्यादाना इतके मोठे कोणतेही पुण्य नाही. मुलीच्या माहेरच्या कुटुंबाला हे पुण्य प्राप्त होत असते. माहेरच्या लोकांशी असणारे तिचे बंध आता कमी होणार असतात आणि सासरच्या लोकांशी ते दृढ होणार असतात. आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे प्रजापती दक्ष राजाने पहिले कन्यादान केले असे मानले जाते. त्याला 27 मुली होत्या आणि म्हणजे 27 नक्षत्र. या 27 मुलींचे त्यांनी चंद्राला दान केलेले आहे. या परंपरेचं एक संभाव्य मूळ 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्याच्या एका शिलालेखात सापडले आहे. आणि त्यामुळे आपल्याला असे कळून येते की इसवीसनापूर्वीसुद्धा कन्यादान हा विधी एक कुलाचार म्हणून पाळला जायचा. असे हे श्रेष्ठ कन्यादान. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.